नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे ठमीचे ॲब्स्ट्रॅक्ट मॉडर्न आर्ट पेंटिंग. लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करत आहे डॉक्टर सीमा अतुल पांडे. चला तर मग ऐकूया ठमीचे ॲब्स्ट्रॅक्ट मॉडर्न आर्ट पेंटिंग. एकदा आमच्या शाळेतर्फे एका मॉडर्न आर्ट पेंटिंग प्रदर्शनाला आम्ही सगळे शाळेचे विद्यार्थी आमच्या वर्ग शिक्षकांसोबत गेलो होतो. सगळेजण एका रांगेत आम्ही चालत होतो. ए ढकलू नको ग मला, ती समोरची मुलगी भरभर चालत नाही, त्याला मी काय करू? मला ढकलशील तर आपण सगळ्याच पडू, मग मॉडर्न आर्ट राहील बाजूला. ठमी अखंड बडबडत होती. बरोबर, मॉडर्न आर्ट पेंटिंग माहीत आहे का काय ते? मी विचारलं. अगं अशी एकतरी गोष्ट आहे का जगात जी मला माहीत नसेल? मला सगळं माहीत आहे. ठमी तिरप हसत खांदे उडवत म्हणाली. मग सांग ना. मी ते आपलं म्हणजे हे पहा, मॉडर्न आर्ट पेंटिंग म्हणजे ते मी तुला सांगितलं असतं, पण मग त्यात मजाच नाही. आपण प्रदर्शनात जाणारच आहोत ना, मग तेव्हाच बघण्यात मजा आहे. आता मी सांगितलं तर तुला पेंटिंग बघण्यात इंटरेस्ट वाटणार नाही म्हणून मी सांगत नाही, बाकी काही नाही. ठमी फुशारक्या मारत म्हणाली. हळूहळू आम्ही प्रदर्शन असलेल्या मोठ्या हॉलमध्ये पोचलो. सगळीकडे भिंतीवर खूप वेगवेगळे चित्र लावले होते. आम्हाला पहिल्या चित्रापासून सुरुवात करायची होती. डावीकडून उजवीकडे जायचं होतं. पहिलं चित्र मोठ्या कॅनव्हासवर एक लोण्यानं भरलेलं मडकं आणि त्याच्या बाजूला एक सुंदर बासरी जिच्या टोकाला लोणी लागलं होतं. त्या चित्राकडे बघून ठमी सरांना म्हणाली, सर, कृष्ण कुठे गेला? बासरी विसरून कसा काय गेला तो? बेटा, बासरी म्हणजेच कृष्ण आहे. बासरी हे कृष्णाचेच प्रतीक आहे ना, म्हणून त्या चित्रात बासरीच आहे. आणखी काही चित्रात तसंच होतं. कृष्णाऐवजी बासरीच दाखवली होती. कालिया मर्दनचे पेंटिंग आणि त्याच्या डोक्यावर बासरी, गोवर्धन पर्वत आणि त्याच्या खाली बासरी, असे सगळे पेंटिंग होते. ते बघून पुन्हा ठमीने सरांना अत्यंत गंभीरपणे म्हटलं, सर, तुम्ही म्हणता ते बरोबरच असेल, पण मला वाटतं ते लांब केसांचे पेंटर आहेत ना, त्यांना बहुतेक कृष्णाचं चित्र काढणं जमत नसावं. अहो, सगळ्याच चित्रात बासरी आहे हो कृष्णाऐवजी. ठमीचा गंभीर आविर्भाव बघून सर हसू दाबत लांब पळून गेले. ठमीला कळेच ना सरांना एवढं हसण्यासारखं काय झालंय ते. नंतर इतका वेळ बाजूला उभं राहून आमचं संभाषण ऐकणाऱ्या मॅडम आमच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या. ठमी बाळ, त्याला ॲब्स्ट्रॅक्ट मॉडर्न आर्ट पेंटिंग म्हणतात. म्हणजे बऱ्याच बाबी रूपकात्मक असतात, जसे कृष्णाऐवजी बासरी, शबरीऐवजी बोरे, अशा तऱ्हेने. आणि त्यांना पेंटर म्हणत नसतात बाळ, आर्टिस्ट म्हणायचं, कळलं? पुढचं चित्र द्रौपदी वस्त्रहरणचं होतं. त्यात 2 हात जोडलेले आणि त्यातून मोठा लांब पदर काढला होता आणि त्या पदरचे दुसऱ्या टोकाला एक सुदर्शन चक्र काढलं होतं. ते सगळे चित्र बघून मला ठमीचंच खरं वाटू लागलं. नक्कीच यांना चित्र काढता आलं नसेल म्हणून काहीतरी ॲब्स्ट्रॅक्ट वगैरे नाव दिलं असेल. ठमीला मात्र मॅडमचं पटलेलं दिसत होतं, कारण ती प्रत्येक चित्र नीट निरखून बघत होती. आम्हा सगळ्यांचं 2दा सगळी चित्र बघून झाली तरी ठमीचे अर्धे सुद्धा चित्र बघणं झालं नव्हतं. प्रत्येक चित्र ती बराच वेळ बघत होती. मॅडम ठमीकडे कौतुकाने बघत होत्या, कारण त्यांना माहीत नव्हतं की ही पुढच्या धोक्याची नांदी होती. मला ठमीची भीती वाटू लागली. नक्कीच ठमी याचा प्रयोग करणार आणि सरते शेवटी बोलणे खाणार. आणि नंतर झालंही अगदी तसंच. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या बाबांकरवी पेंटिंगचं सामान मागून घेतलं. कॅनव्हास पेपर्स, उंच स्टँड कलर्स, ब्रश, सगळं जमवून ती तासनतास गहन विचारात गडलेली दिसे आणि मधूनच ब्रशने पुढच्या कॅनव्हासवर फराटा मारे. आम्ही बघायला गेलो की थांबा थांबा, सध्या नका बघू, ते सरप्राईज आहे, असं म्हणून आम्हाला लांबच थांबायला सांगे. त्या दिवशी शाळेचा शेवटचा दिवस होता. म्हणजे तसा शेवटचा दिवस नाही, दुसऱ्या दिवसापासून आम्हाला दिवाळीची सुट्टी लागणार होती. त्यामुळे चित्रकलेच्या बाईंनी आम्हाला वर्गात बरीच चित्र काढायला विषय दिले होते. शाळा संपायच्या आत आम्हाला ते पूर्ण करायचे होते.
चला मुलींनो, आता तुम्हाला 3 चित्र पूर्ण करायचे आहेत. एक म्हणजे दिवाळी, 2 म्हणजे रंगपंचमी आणि तिसरे चित्र तुम्हाला पहाटेचे निसर्गचित्र काढायचे आहे. त्यात सूर्योदय, नदी, नाव, नावाडी, झाडं, डोंगर, पक्षी, मंदिर असं सगळं आलं पाहिजे. चला काढा चित्र, मी येतेच थोड्या वेळात, असं म्हणून वर्गाबाहेर पडल्या. मला डिस्टर्ब नका करू. आर्टिस्टला शांतता हवी असते. एक महान आर्टिस्ट तुमच्या सोबत शिकते हे विसरू नका. ठमी पहिल्या बेंचवरून मागच्या बेंचवर सगळं रंगकामाचं साहित्य नेत म्हणाले. आम्ही आज्ञाधारकपणे माना डोलावल्या. आम्हा सगळ्या मुलींची मने आणि डोळे त्या महान आर्टिस्टच्या कौतुकाने आणि अभिमानाने ओसंडून वाहत होते. थोड्या वेळाने बाई परतल्या. चला झालं का मुलींनो? हो, आम्ही एकसुरात ओरडलो. ठमी मात्र अजूनही काहीतरी काढतच होती. मॅडम तिच्याकडे कौतुकाने बघत होत्या. 10 मिनिटांनी ठमी 3 पेंटिंग घेऊन पुढे आली. तोपर्यंत मॅडमने आमचे चित्र डोळ्याखालून घातले होते. ठमीचे चित्र सगळ्यात चांगलं असेलच अशी मला खात्रीच होती. आण बेटा ठमी, तू काढलेलं चित्र दाखव. ठमी मोठ्या दिमाखात उठली आणि तिन्ही चित्र मॅडमच्या हातात ठेवले. मॅडमनी पहिलं चित्र बघितलं आणि लगेच त्यांनी जवळच्या भिंतीचा आधार घेतला. नंतर त्यांनी दुसरं चित्र बघितलं आणि त्यांना टेबलचा आधार घ्यावा लागला. तिसरं चित्र त्यांनी भीतभीतच बघितलं आणि धाडकन त्या खुर्चीवर कोसळल्या. आम्ही भयभीत होऊन एकमेकींकडे बघू लागलो. ठमी मात्र निश्चल उभी होती. बघितलं किती प्रभावी आहेत माझे चित्र, असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता. थोड्या वेळाने एका मुलीने त्यांच्या चेहऱ्यावर थोडं पाणी शिंपडलं तेव्हा त्यांना शुद्ध आली. शुद्धीत आल्या आल्या त्या ओरडल्या. ठमे काय हे काय चित्र काढलंय तू? त्यांनी एक चित्र फडफडलं. त्या चित्रात ठमीने 3 चौकोन, 3 चौकोनात 3 वर्तुळं आणि 3 चौकोनाखाली 1 वर्तुळ आणि त्या वर्तुळाखाली एक बहुतेक फराळाची ताटली असावी, खाली दिवाळी असं लिहिलं होतं. पण एवढे चौकोन वर्तुळं तिनं का काढले होते कुणास ठाऊक? दिवाळीचं चित्र आहे ना, मग हे चौकोन वर्तुळं काय आहे? बाई खेकसल्या. ठमी शांतपणे सांगू लागली. मॅडम, ते 3 चौकोन म्हणजे आमच्या घरातील 3 खुर्च्या आहेत आणि त्या 3 वर्तुळं म्हणजे अनुक्रमे माझी आजी, बाबा आणि आई आहेत आणि त्या खालील वर्तुळ म्हणजे मी आणि त्या खालच्या वर्तुळाखालील आणखी एक ताटलीसारखं दिसतंय ना, त्यात काही पदार्थ असावे दिवाळीचे आणि छोटी हातोडीसारखं काय दिसतंय त्यात? मॅडम तुम्ही बरोबर ओळखलत, ती ना हातोडीच आहे. ती पदार्थांची ताटली आहे. त्यात अनारशाजवळ मी एक हातोडी ठेवली आहे. आमच्याकडे ना आईने अनारसे बनवले की सगळ्यांना अशी छोटी हातोडी लागतेच. तिने असं म्हणताच वर्गातून वेगवेगळ्या कोपऱ्यात दबक्या हसण्याचा आवाज येऊ लागला. शांत बसा मुलींनो, बाईंनी दरडावले. पुढे त्या म्हणाल्या, आणि ही वर्तुळं का काढले? ते ना रूपकात्मक आहेत मॅडम. मी ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट, मॉडर्न आर्ट पेंटिंग केलंय. पहिलं वर्तुळ म्हणजे मला रोज गोल लिमलेटची गोळी देणारी माझी आजी. दुसरं वर्तुळ म्हणजे माझे बाबा, कारण माझी आजी त्यांना गोळ्या म्हणते. तिसरं वर्तुळ म्हणजे माझी आई, कारण माझे बाबा माझ्या आईला लाडू म्हणतात. आणि तिसरं वर्तुळ म्हणजे मी स्वतः, कारण माझी आई मला गोलू म्हणते. तिने असं एक गोष्टीचं स्पष्टीकरण देताच वर्गात हशा पिकला आणि बाईंनी डोक्याला हात मारून घेतला. बरं, हे रंगपंचमीच्या चित्राचं काय? फक्त एका आयताकृतीत तू 4 काळे डॉट्स आणि बाहेर 5 डॉट्स काढले, त्याचं काय? मॅडम इरेला पिटल्या. मॅडम ते सुद्धा मॉडर्न आर्ट आहे. आयताकृतीतील 4 डॉट्स म्हणजे घरात असलेले माझे आजोबा, आजी, आई आणि बाबा आणि बाहेरचे 5 डॉट्स म्हणजे आम्ही 5 मैत्रिणी. रंग खेळल्यावर आम्हा सगळ्यांचे चेहरे असेच दिसतात, काळे. कोणीही ओळखायला येत नाही. एकदा तर मी समजून माझ्या बाबांच्याच हातावर आजीने लिमलेटची गोळी ठेवली होती. बाई आता मोठमोठ्याने निश्वास सोडू लागल्या. ठमीच्या चित्रांनी त्या फारच प्रभावित झालेल्या दिसत होत्या. तिसऱ्या चित्राबद्दल सांगू का बाई? ठमीने निरागसपणे विचारले. मॅडमने खुणेनेच नाही म्हणून सांगितलं. तिसरं चित्र असं होतं, आकाशाच्या बाजूने एक केशरी टिंब, सूर्याचे रूपक, त्याच्या खाली 4-3-2
असे एकाखाली एक काळे ठिपके, पक्षाचे रूपक. त्याच्या खाली 3 तपकिरी ठिपके, डोंगरांचे रूपक. नदीच्या ठिकाणी एक निळा मोठा टिंब, नदीचे रूपक. त्यात काळे 2 टिंब, नाव आणि नावाड्याचे रूपक. 2 हिरवे टिंब, झाडांचे रूपक. आणि कोपऱ्यात एक घंटा, मंदिराचे प्रतीक. ते चित्र बघून मॅडमचा चेहरा कानात हजारो घंट्या एकत्र वाजल्यावर होतो अगदी तसा झाला. त्यांनी आमच्या वर्गावर चित्रकला शिकवणं सोडून दिलं. एवढं होऊनही ठमीची मॉडर्न आर्टची खुमखुमी काही सरली नव्हती. तिने तिच्या घरच्या गच्चीवर एक प्रदर्शन भरवलं. सगळ्या मैत्रिणी, शेजारचे, पाजारचे सगळ्यांना आमंत्रित केलं. सगळे मोठ्या हौसेने प्रदर्शन बघायला गेले. ठमीने एक एक चित्रावरचे आच्छादन दूर केले आणि सगळे आश्चर्यचकित झाले, कारण प्रदर्शनात ठेवलेल्या 10ही चित्रांवर हाताच्या पंजांचे चित्र काढले होते. फक्त रंग वेगवेगळे होते, बस एवढंच. तिला तिच्या बाबांनी विचारलं, ठमे, हे सगळ्या चित्रात हाताचे पंजे कसे काय? बरोबर आहे, तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट मॉडर्न आर्ट माहीत नसेल ना, म्हणून प्रश्न पडणं साहजिक आहे बाबा. पहिला पंजा म्हणजे पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. दुसरा पंजा म्हणजे पंचप्राणाचे प्रतीक आहे. तिसऱ्या चित्रातील पंजा म्हणजे देवघरातलं जे पंचपाळ आहे ना, त्याचं प्रतीक आहे. चौथ्या चित्रातील पंजा म्हणजे आम्ही 5 मैत्रिणी, त्याचं हे प्रतीक आहे. 5वा पंजा म्हणजे तुम्ही मला दे टाळी म्हणता ना, त्याचं प्रतीक आहे. 6वा पंजा म्हणजे आपलं कॉलनीत कितव्या नंबरचं घर आहे? बरोबर 5, त्याचं प्रतीक आहे. 7वा पंजा मी लिमलेटच्या गोळीसाठी आजीसमोर हात करते की नाही, त्याचं प्रतीक आहे. 8वा पंजा, तिनं एवढं सांगेपर्यंत प्रदर्शनाला आलेले सगळे भिंतीचा आधार घेऊन जागा मिळेल तिथे हवालदिल होऊन बसले. 8वा पंजा आपल्या अंगणात फुलांच्या 5 कुंड्या आहेत ना, त्याचं प्रतीक आहे. 9वा पंजा म्हणजे माझ्या कपाटाला 5 खाणी आहेत, त्याचं प्रतीक आहे. आणि हा शेवटचा पंजा म्हणजे आई मला धपाटा देते की नाही, त्याचं प्रतीक आहे. ठमे, आता तुला त्या 10व्या चित्रातील पंजा खरा होणार. पळ लवकर, नाही तर माझ्या धपाट्यांपासून आज काही तुझी धडगत नाही. आत्या तिच्या मागे चवताळून धावली. ठमी धावत धावत येऊन आमच्या घरातल्या पलंगाखाली लपून बसली. धन्यवाद.